लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथील बहुचर्चित 3,65,00,000 रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित किशोर धोंडीराम जाधव उर्फ किशोर महाराज शिवनीकर याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत नाट्यमयरित्या बेड्या ठोकल्यात। लातूर तालुक्यातील खंडापूर येथील भव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक उत्सवासाठी भाविक आणि देणगीदारांकडून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला होता। मात्र या उत्सवातील तब्बल 3,65,00,000 रुपयांच्या देणगीचा अपहार झाल्याचं समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळजनक माहीखळ उडाली होती। या आर्थिक फसवणूक प्रकरणात किशोर महाराज शिवनीकर याच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत होते। अटकेची टांगती तलवार पाहत आरोपी किशोर महाराज शिवनीकर हा पोलिसांना गुंगारा देत लपून बसला होता। अखेर स्थानिक गुन्हे शाखेला तो लातूर शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पोलिसांची चाहूल लागताच शिवनीकर यानं लातूर शहरातील मोतीनगर परिसरातील आपल्या राहत्या घराच्या 3ऱ्या मजल्यावरील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले। पोलिसांना संशय येऊ नये म्हणून संबंधितांनी त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते, जेणेकरून घरात कोणीच नाही असा भास निर्माण होईल। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोतीनगरमधील त्या इमारतीभोवती वेढा घातला। घर बाहेरून बंद असल्याचा बनाव करण्यात आला असला तरी पोलीस आपल्या माहितीवर ठाम होते। पोलिसांनी घरात प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावरील त्या बंद खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं आणि दरवाजा उघडत नसल्यानं अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। तब्बल 2 तास चाललेल्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्या खोलीचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत लपून बसलेल्या किशोर महाराज शिवनीकरला ताब्यात घेतले। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या 3,65,00,000 अपहारामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत।